सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे एक झालेली घटना अशी आहे की एक डोळ्याच्या डॉक्टरांच्या वडिलांचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन नंतर महिन्याभरानं त्यांना लक्षात आलं की अंधूक दिसायला लागलं आणि पाहिलं तर पडद्यात सूज होती. तर आणि मग कारण असं कळलं की त्यांनी स्वतःच औषधं बंद केली. तर असं बऱ्याचदा होऊ शकतं की डॉक्टरांनी तुम्हाला काही औषधं दिली आहेत आणि ते रेग्युलर वेळेप्रमाणे घालायचे आहेत. काही वेळा काही औषधं देतात डॉक्टर जी हळूहळू कमी करायची असतात, एकदम बंद नाही करायची. त्यामुळे जर बऱ्याचदा असं पण होऊ शकतं की औषधं वेळच्या वेळी न घातल्यामुळे सुद्धा अशी सूज येऊ शकते आणि सांगितलं असं डायबिटीसमुळे होऊ शकते सूज किंवा जनरल शरीराची प्रकृती काही वेळा अशी असते की त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन राहण्याचं, ज्याला आम्ही वात प्रकृती म्हणतो, की त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन राहण्याचं प्रमाण जास्त असतं. अशा रुग्णांना हे औषधं जास्त काळ देऊ शकतात. तर याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे ट्रीटमेंट करता? फक्त औषध गोळ्यांनीच ते ठीक होतं का त्याला काही आणखी इंजेक्शनची पण गरज लागू शकते? सूज कशी आहे, किती आहे त्याच्यावर आपण ठरवतो की फक्त औषध गोळ्यांनीच करायचं का पुढे चालून डोळ्यामध्ये इंजेक्शनही द्यायचं. जर पहिल्या 15-20 दिवसामध्ये किंवा समजा महिन्यामध्ये जर तुमची सूज कमी नाही आली, फक्त ड्रॉप्स टाकून, कधी कधी तुम्ही जसं सांगितलं की पेशंट टाइम टू टाइम ड्रॉप टाकत नाही, मेन कारण ते असू शकते. त्यामुळे आपण एक महिनाभर कमीत कमी टाइम टू टाइम ड्रॉप टाकणे बघतो आणि त्याच्यानंतर जरी सूज कमी नाही आली तर आपण स्टेरॉइडचे इंजेक्शन वगैरे देऊ शकतो आणि त्याच्यानंतर युजली 1 महिन्यामध्ये सूज कमी होऊन जाऊ शकतो.